नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 2024 मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर आता प्राप्त करूयात। तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे बघणं देखील गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव 6,600 ते 7,200 च्या दरम्यान आहे। मागच्या 3 महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा जिथल्या तिथंच आहे। पण 2024 मध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे की 2024 मध्ये कापसाचा बाजारभाव 100% वाढणार। मग किती वाढणार याही प्रश्नाचं उत्तर घेऊया। तत्पूर्वी भाव का वाढणार हे लक्षात घ्या। तर मित्रांनो, जगातील सर्वात महत्त्वाचे कापूस उत्पादक देश चीन, भारत, अमेरिका या तिन्ही देशांमध्ये कापसाचं उत्पादन प्रचंड घटलं आहे आणि याचा इम्पॅक्ट म्हणावा तसा आपल्याला आतापर्यंत दिसला नाही, जो जानेवारी महिन्यापासून सुरू होईल। त्याच ताकदीने जर विचार करायला गेलं तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कापसाचा बाजारभाव देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अत्यंत निच्चांकी लेवलला आहे, खास करून देशामध्ये। आणि याच्यापेक्षा कापसाचा बाजारभाव 100% घसरण्याची शक्यता नाही आणि 15 तारखेनंतर कापसाची मागणी वाढून त्या ठिकाणी पुरवठा घटण्याची शक्यता आहे। यामुळे सगळे इंडिकेटर सिच्युएशन जर बघितली तर कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता 2024 मध्ये आहे। आणि बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाचा बाजारभाव सुरुवातीला 7,500 पार आणि त्यानंतर 8,000 पार पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। निवडणुका संपेपर्यंत कापूस 9,000 10,000 अशी होण्याची शक्यता नाही। म्हणून कास्तकार बांधवांनो, तुम्हाला कापूस विक्रीचा विचार मनात येत असेल तर 7,500 च्या भावावर 25%, 8,000वर 25% आणि त्यानंतर योग्य बाजारभाव पातळी बघून आर्थिक गरजेनुसार जर आपण टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।